हाय फ्रेंड्स, आज घेणार आहोत आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. आतापर्यंत आपण फायनल अकाउंट मधलं ट्रेडिंग अकाउंट शिकलो, त्याचा फॉर्मॅट घेतला आणि एक्झाम्पल घेतलं. आज डायरेक्ट आपल्याला प्रॉफिट लॉसचं एक्झाम्पल घ्यायचं. फॉर्मॅट आणि एक्झाम्पल सेम राहते प्रॉफिट लॉसचं. ठीक आहे, मग आपण आता प्रिपेअर सेकंड नंबरचा क्वेश्चन आपल्या नोट्स मधला पीडीएफ मधलं फायनल अकाउंट मधलं आपण सेकंड नंबरचं एक्झाम्पल घेत आहोत. प्रिपेअर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2016 विथ द हेल्प ऑफ फॉलोइंग बॅलन्स. आता सर्वात पहिले क्वेश्चन मध्ये दिलेलं आहे आपल्याला, जसे दिसत आहे आपल्याला कमिशन पेड हे पेड एक्सपेन्सेस राहते, आपल्यासाठी पेड राहते. पेड म्हणजे चार्जेस आणि पेड. ठीक आहे, पेड केलेलं पेड म्हणजे दिलेला एक्सपेन्सेस खर्च. तो लिहायचा प्रॉफिट लॉसच्या डेबिट साइडला. प्रॉफिट लॉसच्या डेबिट साइडला एक्सपेन्सेस अब्लिक लॉस. काय काय लिहितो आपण? एक्सपेन्सेस अब्लिक लॉस. तर या साइडला इन्कम अब्लिक गेन, फायदा, इन्कम आणि फायदा. ठीक आहे, किंवा रिसीव्ह म्हणतो आपण त्याला. ठीक आहे, हे क्रेडिट साइडला. डेबिट साइडला काय? एक्सपेन्सेस अँड लॉस. काय काय लिहितो आपण? एक्सपेन्सेस अँड लॉस. त्या साइडला इन्कम अँड गेन. ठीक आहे, तर नंतर आता समोर दिला आपल्याला कमिशन पेड. काय दिला? फर्स्ट नंबर कमिशन पेड. कमिशन पेड इथं, परंतु कमिशन पेड लिहायच्या पहिल्याच लाईनवर टू सॅलरी लिहितो आपण. काय लिहितो? सॅलरी. जेव्हा भेटेल तेव्हा लिहून घेऊ आपण. ठीक आहे, नंतर दिला आपल्याला कमिशन पेड. कमिशन पेड डेबिट साइडलाच इथं टू कमिशन पेड, त्याच खाली टू कमिशन पेड. कमिशन पेड म्हणजे दिले. कमिशन पेड आहे, एक्सपेन्स आहे म्हणून डेबिट साइडला 1500. सॅलरी जेव्हा भेटेल तेव्हा देऊन देऊ आपण. ठीक आहे, त्यानंतर वेजेस येतं ट्रेडिंग अकाउंट मध्ये, म्हणजे आपण वेजेस इथं लिहिणार नाही आहोत. नंतर दिला आपल्याला डिस्काउंट दिला क्रेडिटचा. डिस्काउंट रिसिप्ट सीआर, डिस्काउंट रिसिप्ट किंवा सीआर आलं तर क्रेडिट साइडला लिहायचं. तो दिला 3500 इथं बाय डिस्काउंट सीआर क्रेडिटचा. डिस्काउंट क्रेडिटचा आहे म्हणून क्रेडिटला 3500 3500. ठीक आहे, त्यानंतर समोर दिला आपल्याला रेट पेड काय पण असो डेबिटला, जसं की इथं कमिशन पेड होतं त्या खाली लिहू आपण टू रेंट पेडची अमाऊंट दिलेली आहे आपल्याला 4500 4500 इथं 4500. ठीक आहे, त्यानंतर दिला आपल्याला पोस्टेज. काय दिला? पोस्टेज पण आपण डेबिट साइडला लिहितो इथं टू पोस्टेजची अमाऊंट आहे आपल्याकडे 500 रुपये. 500 डायरेक्ट इथं बाहेर. ठीक आहे, त्यानंतर दिला आपल्याला सॅलरी प्रॉफिट लॉस अकाउंट मध्ये डेबिट साइडला फर्स्ट लाईनवर कंपल्सरी सॅलरी. डेबिट साइडला फर्स्ट लाईनवर सॅलरी दिला आपल्याला 35000 35000 इथं 35000 35000 सॅलरी. ठीक आहे, त्यानंतर दिला ऑफिस एक्सपेन्सेस डेबिट साइडलाच इथं टू ऑफिस एक्सपेन्सेसची प्राइस आहे आपल्याकडे 12000 डेबिट साइडला ऑफिस एक्सपेन्सेस कुठलाही असो, पेड आणि एक्सपेन्सेस डेबिट साइडला, रिसिव्ह आणि इन्कम क्रेडिट साइडला. नंतर दिला स्टेशनरी दिला 4500 4500 डेबिट साइडला. स्टेशनरीची प्राइस दिली आपल्याला 4500. ठीक आहे, त्यानंतर समोर दिला आपल्याला ग्रॉस प्रॉफिट. आता ग्रॉस प्रॉफिट हा कंपल्सरी ट्रेडिंग अकाउंट मध्ये डेबिट साइडला असतो, तिथून आपण ट्रान्सफर करतो इथं मीन्स प्रॉफिट लॉस अकाउंटच्या क्रेडिट साइडला बाय ग्रॉस प्रॉफिट. ठीक आहे, आता हा ग्रॉस प्रॉफिट लिहिला कुठून आणतो आपण? हा फ्रॉम ट्रेडिंग अकाउंट म्हणून इथं ब्रॅकेट मध्ये फ्रॉम ट्रेडिंग अकाउंट. ठीक आहे, ग्रॉस प्रॉफिट आपल्याकडे 2 लाख इथं डायरेक्ट बायर. ओके, नंतर समोर दिलेलं आहे तुम्हाला मशनरी लिहितो आपण बॅलन्स शीट मध्ये असेट साइडला, ते आपण इथं लिहित नाही प्रॉफिट लॉस मध्ये. नंतर दिलं कॅरेज आउटवर्ड दिलेलं आपल्याला 2000. कॅरेज इनवर्ड असलं तर ट्रेडिंग अकाउंट मध्ये टाकायचं. कॅरेज आउटवर्ड प्रॉफिट लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला इथं टू कॅरेज आउटवर्ड ठीक आहे, कॅरेज आउटवर्ड मध्ये अमाऊंट दिलेला आपल्याला 2000. किती दिली अमाऊंट आपल्याला इथं? 2000 कॅरेज आउटवर्ड. त्यानंतर डिस्काउंट दिला आपल्याला. डिस्काउंट डेबिटचा म्हणजे डिस्काउंट पेड इथं टू डिस्काउंट डीआर किंवा कधी डिस्काउंट पेड सांगेल आपल्याला. डिस्काउंट काय सांगेल? पेड. तो डेबिट साइडचा आहे म्हणजे एक्सपेन्सेस आहे 1000. त्यानंतर समोर दिला आपल्याला
इंटरेस्ट पेड आहे, पेड असलं तर डेबिट साईडला कंपल्सरी, जसं इथं लिहिलं होतं आपण 2. इंटरेस्ट मीन्स व्याज. एखाद्या बँकेचा आपण काय करतो, बँकेचं व्याज पेड करतो. एखाद्याचं लोन घेतो, लोनवरचं कर्जावरचं इंटरेस्ट काय करतो, व्याज पेड करतो आपण. इंटरेस्ट पेड 2000. ठीक आहे. समोर दिलं आपल्याला इन्शुरन्स, विमा. इन्शुरन्स कंपल्सरी आपण ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू इन्शुरन्सची प्राइस आहे आपल्याकडे 1000. त्यानंतर देन समोर दिला आपल्याला सन्ड्री एक्सपेन्सेस. काय दिलं, सन्ड्री एक्सपेन्सेस मीन्स विविध खर्च. एक्सपेन्सेस तसाही आपण प्रॉफिट लॉसच्या पुढे लिहितो डेबिट साईडला टू सन्ड्री एक्सपेन्सेस. ठीक आहे. सन्ड्री एक्सपेन्सेसची अमाऊंट आहे आपल्याकडे 1500. 1500 सन्ड्री एक्सपेन्सेस. त्यानंतर दिला आपल्याला बॅड डेट ते पण आपण डेबिट साईडला लिहितो. एक्सपेन्सेस राहते आपला टू बॅड डेट, लॉस राहतो तो. बॅड डेट दिले आपल्याला 4000. नंतर दिला आपल्याला जनरल एक्सपेन्सेस सामान्य खर्च टू जनरल एक्सपेन्सेस. तो पण आपण कुठे लिहितो, डेबिट साईडला 2000. ठीक आहे. आता काही हेड राहिलेले आहेत आपले याच्यामधले, जसे की डिप्रिशिएशन झाला. ठीक आहे. खूप सारे हेड असतात असे वेगवेगळे, जसे की जे ऑडिट फीस आहे. ठीक आहे. ऑफिस एक्सपेन्सेस वगैरे घेतलेले आपण. जे हेड राहिले ते नंतरच्या एक्झाम्पल मध्ये आपल्याला समोर येतीलच. ठीक आहे. याचप्रमाणे प्रॉफिट लॉसचा हा फॉर्मेट पण आणि प्रॉफिट लॉसचं हे काय एक्झाम्पल पण. ठीक आहे. आता जसं आपण ट्रेडिंग अकाउंट मध्ये क्रेडिट साईड मधून डेबिट साईड मायनस करून ग्रॉस प्रॉफिट काढला, तसं आपल्याला प्रॉफिट लॉस अकाउंट मध्ये क्रेडिट साईड मधून डेबिट साईड मायनस केली तर आपल्याला इथं नेट प्रॉफिट भेटेल. जसं की आपण आता इथं बघू. सर्वात पहिले रफ मध्ये बघायचं की क्रेडिट साईड मोठी आहे का डेबिट साईड मोठी आहे. क्रेडिट साईड मोठी असेल तर आपल्याला नेट प्रॉफिट, आणि डेबिट साईड मोठी असेल तर आपल्याला झालेला इथं नेट लॉस. ठीक आहे. मग आपण टोटल बघू. सर्वात पहिले इथं 2 लाख आणि 3500 मीन्स 2,03,500. 2,03,500 आली क्रेडिट साईड. आता डेबिट साईडची टोटल करू आपण. कुठल्या साईडची, डेबिट साईडची टोटल करू. आता डेबिट साईडची टोटल होती आपल्याकडे, टोटल करता इथं 0,0,0,0 शी 0 2 0 इथं. ठीक आहे. तिसऱ्या याच्यामध्ये 5 5 10 5 15 5 20 5 25 25 शी 5 आजचे उरले 2. ठीक आहे. 2 इथं. आता चौथ्या संख्येमध्ये 2 आणि 2 4 4 8 9 10 11 12 13 14 15 15 4 19 19 आणि 2 21 21 आणि 4 25 26 26 आणि 5 27. ठीक आहे. सॉरी 26 आणि 5 31. ठीक आहे. 31 ची भेटले आपल्याला इथं 1. राहिले आपल्याकडे हातचे 3. ठीक आहे. आता पाचव्या संख्येमध्ये 3 आणि हे 3 झाले 6. ठीक आहे. 61,500. ठीक आहे. आता आपण हे कॅल्सीवरती करून बघू. कशावरती, कॅल्सीवरती करून बघू. आता आपल्याकडे टोटल येते, सॉरी 71,500 येते टोटल. किती येते, 71,500. ठीक आहे. 71,500 टोटल आलेले आपल्याकडे कॅल्सीवरती. ठीक आहे. या 71,000 आता 2,03,500 2,03,500 ही क्रेडिट साईडची टोटल आहे. ही टोटल मोठी आहे. आणि डेबिट साईडची टोटल आहे 71,500. 71,500 आहे. ठीक आहे. म्हणजे आपली इथं क्रेडिट साईड मोठी आहे, म्हणजे इथं आपल्याला होणार नेट प्रॉफिट. इथं 2 नेट प्रॉफिट. ओके. आता नेट प्रॉफिट इथं जी मोठी साईड आहे ती दोन्ही साईडला लिहू आपण. दबंग सिंगम करून वरती एक रेष खाली 2 रेषा, त्याला दबंग सिंगम म्हणतात. इथं 2,03,500 2,03,500 2,03,500. ओके. वरती एक रेष खाली 2 रेषा, त्याला संतुलन म्हणतात, इक्वलायझेशन म्हणतात. ठीक आहे. आपण इक्वल केलं. आता आपल्याला याच्यामधून ही साईड काय करू आपण, मायनस करू. इथं 0 0 5 मधून 5 गेले 0, 3 मधून 1 जात नाही, जातो. सॉरी इथं 2 10 10 तून 7 गेले, इथं 3 आजचा जसाच्या तसाच 1,32,000. 1,32,000 काय भेटलं आपल्याला नेट प्रॉफिट. ठीक आहे. इथं 1,32,000 हा भेटला आपल्याला नेट प्रॉफिट. या रफ मध्ये होतो. ऍक्च्युअली तुम्हाला कॅल्सीवरती करायचं आहे. कशावरती करायचं आहे,
कॅल्सीवरती आपल्याकडे 1,32,000 हा भेटला नेट प्रॉफिट. त्याला आपण इथं शॉर्टकट मध्ये नाव देऊ ENP. ठीक आहे, हा नेट प्रॉफिट भेटला. हा नेट प्रॉफिट कसा काढला आपण? क्रेडिट साईडच्या टोटल मधून डेबिट साईडची टोटल आपण मायनस केली. इथं भेटला नेट प्रॉफिट 1,32,000. हा नेट प्रॉफिट आपण ट्रान्सफर करतो. आपल्याकडे फायनल अकाउंट मध्ये सेकंड इयर मध्ये 4 अकाउंट तयार करावे लागतात. ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट लॉस अकाउंट, तिसरं प्रॉफिट लॉस ॲप्रोप्रिएशन अकाउंट आणि चौथं बॅलन्स शीट. मग आपण इथून हा प्रॉफिट पाठवायचा ॲप्रोप्रिएशन अकाउंटला. ट्रान्सफर टू P&L ॲप्रोप्रिएशन अकाउंट. कुठल्या अकाउंटला ट्रान्सफर करायचा आपल्याला? प्रॉफिट लॉस ॲप्रोप्रिएशन अकाउंट. म्हणून आपण लिहिलं ट्रान्सफर टू P&L ॲप्रोप्रिएशन अकाउंट. ठीक आहे, याचप्रमाणे आपलं टोटल प्रॉफिट लॉस अकाउंटचं एक्झाम्पल संपलं. आपण त्याचा फॉर्मॅट घेतला नाही. ठीक आहे, या साईडला कंपल्सरी रिसिव्ड आणि इन्कम काय काय राहते? बाय रिसिव्ड आणि बाय अदर इन्कम. ओके, आता जेव्हा आपलं एक्झाम्पल होईल तेव्हा आपल्याला दिसेलच. इथं सध्या काही नाही त्यामुळे काय देतो आपण? डॅश देतो. ठीक आहे, सध्या नाहीये त्यामुळे डॅश देतो. जे काही रिसिव्ह झालं ते क्रेडिट साईडला टाकायचं, जे काही इन्कम असेल ते क्रेडिट साईडला टाकायचं. ओके, उद्या परत आपल्याला प्रॉफिट लॉसचं ऍडजस्टमेंट वालं एक्झाम्पल घ्यायचं आहे. ठीक आहे, याचप्रमाणे आपलं इथं व्हिडिओ लेक्चर संपलं.